शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण नमोच्या आणि पीएमच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी असाल, तुम्ही पण नमोच्या 8व्या हप्त्याच्या आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा जर तुम्ही पण करत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। नमोच्या 8व्या हप्त्याच्या आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तर चला कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। आज या दिवसामध्ये एक मोठी आनंदाची दिलासादायक बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती महत्त्वाची आणि दिलासादायक असलेली बातमी पूर्णपणे ऐकून घेऊ। जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल, तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करून शेतकरी पूर्णपणे थकले होते। नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये होता। दीड महिना पूर्णपणे ओलांडून गेला। दीड महिन्याची प्रतीक्षा देखील शेतकऱ्यांची आज जाऊन संपलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ नमोचा 8वा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। पूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। नमोचा 8वा हप्ता मिळणारच आहे, तर त्याचबरोबर तुम्हाला पीएमचा 22वा हप्ता देखील मिळण्यात येणार आहे। तुमच्यासाठी एक आनंदाचीच बातमी आलेली आहे। आता नमोचा 8वा हप्ता तर तुम्हाला मिळणारच, त्याचबरोबर नमोचा 8वा हप्ता मिळाल्याच्या नंतर म्हणजे एकत्रितपणे तुम्हाला पण पीएमचा 22वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। तर चला पूर्णपणे आपण अपडेट बघू। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करता शेतकरी पूर्णपणे चिंतेत होते। नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार? आता शेतकऱ्यांसाठी एक डबल मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नमोचा 8वा हप्ता येणार। तर आता पीएमचा देखील 22वा हप्ता शेतकऱ्यांना येणार। हा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळू शकतो? हा हप्ता शेतकऱ्यांना आज, उद्या, परवा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे या 4 दिवसामध्ये, या आठवड्याभरामध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांना नमोचा 8वा आणि 22वा हप्ता पूर्णपणे मिळून जाणार आहे। पण हा हप्ता पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न मिळता फक्त आता या 13 जिल्ह्यामध्ये आणि या 23 तालुक्यामध्येच मिळणार आहे। तर चला ते 23 महत्त्वाचे तालुके आणि ते 13 महत्त्वाचे जिल्हे जाणून घेऊ पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। आता शेतकरी खूप मोठी चिंतेत आहे। नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना काय मिळणारच नाही। आता त्याचबरोबर एक मोठी आनंदाची खुशखबर देखील शेतकऱ्यांसाठी आली। आता नमोचा 8वा हप्ता तर शेतकऱ्यांना मिळणारच, त्याचबरोबर पीएमचा 21वा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांना आता 22वा हप्ता देखील टाकण्यात येणार। म्हणजेच आता शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्रितपणे या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। तर त्यासाठी तारखा किती दिलेला आहे? आज, उद्या, परवा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे या 4 दिवसामध्ये शेतकऱ्यांना हप्ता मिळू शकतो, शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। त्यामुळे चिंता करू नका, कसलीच काळजी, कसलीच चिंता देखील करू नका। आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या। नमोचा 8वा हप्ता आणि पीएमचा 22वा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना टाकण्यात येणार आहे। आता चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते 13 महत्त्वाचे जिल्हे आणि ते 23 महत्त्वाचे तालुके बघणार आहे। ज्या महत्त्वाच्या 23 तालुक्यात आणि त्या 13 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 13 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं किंवा या 23 जिल्ह्याच्या यादीमध्ये, या 23 तालुक्याच्या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं पण नाव जर आलं, तर तुम्हाला पण एक मोठा दिलासाचं मिळणार असून नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता तुम्हाला देखील टाकण्यात येणार असून तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रितपणे पूर्णपणे पडून जाणार आहेत। त्यामुळे कसलीच काळजी, कसलीच चिंता तुम्ही देखील करू नका। तर चला पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ ते महत्त्वाचे 23 तालुके आणि ते महत्त्वाचे असलेले 13 जिल्हे। त्या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि त्या 23 तालुक्यातील शेतकऱ्यांना आता 2 हप्ते एकत्रितपणे पडणार आहे। कोणकोणते असणार आहेत ते जिल्हे आणि त्यामध्येच तुम्हाला काय महत्त्वाचे काम देखील करायचे आहे। जे महत्त्वाचे कामे जर तुमचे पण अधुरे असतील, तर तुम्हाला देखील ते पूर्ण करावे लागणार। शेतकऱ्यांची खूप दिवसाची प्रतीक्षा पूर्णपणे आता पूर्ण होणार। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव या व्हिडिओच्या माध्यमातून आलं, तर तुम्हाला पण आता पूर्णपणे 2 हप्ते एकत्रितपणे पडणार आहे। त्यामुळे ते महत्त्वाचे तालुके आणि ते महत्त्वाचे जिल्हे तुमच्यासाठी अत्यावश्यक देखील ठरणार आहे। त्यामुळे ते तुम्हाला काळजीपूर्वक देखील ऐकावे लागणार आहे। त्यामुळे ते महत्त्वाचे जिल्हे काळजीपूर्वक लक्ष देऊन देखील ऐकावे आणि ते महत्त्वाचे जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तर समजून चला तुमची देखील आता 22व्या हप्त्याची आणि 8व्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपली, समजूनच जा। तर चला पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते महत्त्वाचे 22 जिल्हे तर बघणारच आणि ते 23 तालुके देखील आपण बघणार आहोत। ज्या तालुक्यात आणि त्या जिल्ह्यामध्ये 2 हप्ते पूर्णपणे एकत्रित शेतकऱ्यांना टाकण्यात येणार आहे, शेतकऱ्याची प्रतीक्षा पूर्णपणे दूर केली जाणार आहे। तर चला कोणकोणत्या तालुक्यात व कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे आता प्रतीक्षा दूर केली जाणार आहे। तर चला आता यामध्ये पहिल्या यादीमध्ये या ठिकाणी ठरणार
जालना जालना जिल्हा जर तुमचा देखील असेल किंवा जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही देखील राहून या ठिकाणी पीक विमासाठी या ठिकाणी तुम्ही जर PM किसान योजनेचा लाभ तुम्हाला पण मिळत असेल किंवा जालना जिल्हा तुमचा असेल तर तुमची देखील आता पूर्णपणे 2 हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला देखील आता 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यात येणार आहे. जर तुम्ही जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर किंवा तुमचा जिल्हा जालना जिल्हा असेल तर तुम्हाला देखील आता 2 हप्ते म्हणजेच नमोचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता पूर्णपणे टाकण्यात येणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता देखील तुम्हीही करू नका. नांदेड जिल्हा जर आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा नांदेड जिल्हा असेल तर तुमची देखील आता नमोच्या 8व्या हप्त्याच्या आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही देखील शेती करत असाल तर तुम्हाला देखील आता चिंता करायची कुठलीही गरज राहिलेली नाही. तुम्ही पण जर चिंता करत असाल नमोचा आणि PMचा हप्ता कधी येणार तर तुमची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली असं समजूनच चला. जालना जिल्ह्याच्या नंतर नांदेड जिल्हा, नांदेडच्या नंतर नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही देखील नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा नाशिक जिल्हा असेल तर तुमची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून तुम्हाला देखील आता नमोचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता 2 हप्ते एकत्रितपणे आज उद्या परवा या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे टाकण्यात येऊ शकतो. तुम्हाला देखील हा हप्ता मिळू शकतो. त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका. तुम्ही आता नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते पण आता तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आणि आता तुम्हाला नमोचा 8वा हप्ता तर मिळणारच, त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही देखील धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा तुमची शेती धाराशिव जिल्ह्यामध्ये येत असेल तर आता तुम्हाला देखील नमोचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 21वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. फक्त काही महत्त्वाची कामे देखील तुम्हाला करायची आहे ते समोर आपण बघणार आहोत. नंदुरबार जिल्हा जर तुमचा देखील ठरत असेल किंवा तुम्ही पण नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमची देखील आता पूर्णपणे योजनेची या ठिकाणी प्रतीक्षा संपली असून 2 हप्ते एकत्रितपणे तुम्हाला पण टाकण्यात येणार आहे. समोरचा जिल्हा आपला देखील या ठिकाणी असणार आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही देखील परभणी जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर कसलीच काळजी कसलीच चिंता देखील तुम्ही करू नका. तुमची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. समोरचा आपला जिल्हा धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल नमोचा 8व्या हप्त्याच्या आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची तुम्ही देखील प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून तुम्हाला पण हे महत्त्वाचे कामे करणे गरजेचे सांगण्यात आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांचे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील त्यांनी ते लवकरात लवकर करून टाकावे. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे संभाजीनगर जिल्हा. जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा संभाजीनगर जिल्हा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच चिंता कसलीच काळजी देखील करू नका. तुमच्या जिल्ह्याचे नाव किंवा तुमच्या तालुक्याचे नाव देखील या ठिकाणी आलेले आहे. त्यामुळे तुम्ही फक्त 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करा. जर तुमचे महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर ज्या शेतकऱ्यांचे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील त्या शेतकऱ्यांनी पूर्णपणे महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका. जर तुमचे पण 2 कामे अधुरे असतील तर तुम्हाला देखील 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करावे लागणार आहे. पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे eKYC. जर आता तुमची देखील eKYC अधुरे असेल किंवा तुम्ही पण eKYC अधुरे ठेवलेले असेल तर लवकरात लवकर जाऊन eKYC करा जेणेकरून तुम्हाला देखील अडचण बाधा राहणार नाही. फार्मर ID जर आता तुमची देखील फार्मर ID अधुरे असेल किंवा तुम्ही पण फार्मर ID काढलेली नसेल तर लवकरात लवकर जाऊन फार्मर ID काढा जेणेकरून तुमची देखील पूर्णपणे चिंता मिटून जाईल. हे 2 महत्त्वाचे कामे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. जर तुमचे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असेल तर तुम्हाला देखील लवकरात लवकर पूर्ण देखील ते करायचे आहे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.